आनंदाने संसार करा। माझे खूप खूप आशीर्वाद आहेत। प्रीती, तुला एक सांगू, तू या घरात सून म्हणून नाही, मुलगी म्हणून आलीस। झालेल्या सगळ्या गोष्टी मागे सोडून तुझ्या घरात आलीस आणि हे घर आपलंसं करून घेण्याची तुझी धडपड मी सतत बघतोय। या घरात आल्यावर मी तुझ्यावर एक जबाबदारी टाकली होती। ते घर सांभाळण्याची, आणि आज तू सिद्ध करून दाखवलंस की काहीही झालं तरी या घरातल्या माणसांचं मन तू मोडणार नाहीस। किती गोड गैरसमज करून घेतला यांनी। या लोकांचं मनच काय, तर पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करायला आलीये मी इथे। मला हवं तसं अजून काही घडलं नसलं तरी हरकत नाही, किमान ह्यांचा विश्वास तरी जिंकतेय मी। माझ्याबद्दल ह्यांच्या मनात चांगली मतं तयार होत आहेत, पण काळजी नसावी, फार काळ हे मत राहणार नाहीये तुमचं पुरुषोत्तम गायकवाड। मान्य आहे की घरातल्या एका माणसाच्या चुकीमुळे तुला, तुझ्या घरातल्यांना खूप मोठा धक्का बसला, पण तरीही त्या माणसाने दिलेली भेट तू स्वीकारलीस। हा तुझा मोठेपणा आहे, समजूतदारपणा आहे। तुला सांगू, तू अगदी गीतांजली सारखी आहेस, सगळ्यांना समजून घेणारी, सगळ्यांना खूप जीव लावणारी। असंच सगळ्यांचं मन जिंकत राहा आणि सगळ्यांना एकत्र ठेव। मला ह्यातलं काहीच करायचं नाहीये मिस्टर पुरुषोत्तम गायकवाड। आता या ज्योतीमुळे मला हे सगळं करावं लागतंय। एकदा काही या घरातून गेली की मग मी आहे आणि तुमचं हे कुटुंब आहे। प्रसाद तयार आहे गुरुजी।